सत्याची मशाल हाती तेजाची वाट दावी, समाज नीती जतन करण्या लेखणी सज्ज व्हावी, समर्थ लेखणी। नमस्कार, मी संध्या केळकर। ज्ञानाला कोणत्याही सीमा नसतात आणि आत्मविश्वासाला वयाचे बंधन नसते। जेव्हा आपल्या सोलापूरच्या ग्रामीण मातीतली ही गुणवंत मुले व्यासपीठावर उभी राहून अस्खलित इंग्रजीतून आपले विचार मांडतात, तेव्हा तो केवळ एक संवाद राहत नाही, तर तो एका नव्या क्रांतीचा, एका नव्या भविष्याचा हुंकार असतो। सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथे काल असाच एक अत्यंत ऐतिहासिक, प्रेरणादायी आणि डोळ्यांत अभिमानाचे अश्रू आणणारा सोहळा पार पडला। आपल्या सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण गुणवत्तेला जागतिक व्यासपीठ मिळवून देणाऱ्या या सोहळ्याचा हा विशेष वृत्तांत। बातमीचे संकलन केले आहे आमचे सहसंपादक आणि रिपोर्टर अविनाश जोशी यांनी। ज्या चिमुकल्या हातांमध्ये उद्याचे भविष्य दडले आहे, त्या सोलापूरच्या ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी कालचा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखा ठरला। यशकल्याणी सेवाभावी संस्था पुणे, सोलापूर जिल्हा परिषद शिक्षण विभाग, सोलापूर महानगरपालिका आणि सोलापूर जिल्हा इंग्लिश लँग्वेज टीचर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने करमाळा येथे जिल्हास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा 2026 अत्यंत भावूक आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली। जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतून आणि शहरांतून आलेले बालवक्ते जेव्हा टाय आणि युनिफॉर्म घालून मंचावर उभे राहिले, तेव्हा संपूर्ण सभागृह त्यांच्या आत्मविश्वासाने उजळून निघाले होते। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या प्रोलक्स वेलनेस अँड ग्लॅमोवेलच्या संचालिका डॉक्टर प्रचिती पुंडे यांनी उपस्थितांना संबोधित करताना अत्यंत मोलाचे विचार मांडले। त्या म्हणाल्या, आपल्या ग्रामीण भागातील मुलांमध्ये गुणवत्तेची, कल्पकतेची किंवा प्रतिभेची कोणतीही कमतरता नाही। त्यांना गरज आहे ती फक्त एका विश्वासाच्या हाताची, योग्य मार्गदर्शनाची आणि एका भक्कम व्यासपीठाची। इंग्रजी ही केवळ संवादाची भाषा नसून ज्ञान, संधी आणि जगाशी जोडणारा एक भक्कम पूल आहे। ही मुले उद्या जागतिक स्तरावर सोलापूरचे नाव नक्कीच उज्ज्वल करतील। पुंडे यांच्या या वक्तव्यानंतर त्यांनी सोलापूर जिल्हा इंग्लिश लँग्वेज टीचर्स असोसिएशनच्या कार्याची दखल घेत भावी उपक्रमांसाठी भरीव आर्थिक मदत देण्याची घोषणा केली। या घोषणेनंतर संपूर्ण सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला आणि एकच उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। या कार्यक्रमाचा अध्यक्षीय सन्मान अक्कलकोट श्री स्वामी समर्थ देवस्थानचे विश्वस्त माननीय भारतभाऊ शिंदे यांनी भूषवला। पण कार्यक्रमातील सर्वात भावूक क्षण तो ठरला, जेव्हा देशसेवेसाठी प्राणांचे बलिदान देणाऱ्या शहीद मेजर अमोल निलंगे यांचे वीर पिता माननीय अरविंद काका निलंगे मंचावर विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहिले। एका वीर पित्याची मंचावरील उपस्थिती पाहून उपस्थितांचे डोळे अभिमानाने आणि भावनावस्थेने भरून आले। यावेळी व्यासपीठावर प्राध्यापक डॉक्टर गणेश करे पाटील, डॉक्टर कविता कांबळे, प्राध्यापक गुरुनाथ मुचंडे, असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण लावंड, गटशिक्षणाधिकारी नितीन कदम, शिक्षण विस्तार अधिकारी जयवंत नलवडे, वेळापूर डाएटचे अधिव्याख्याता सुभाष बुवा यांच्यासह अनेक शिक्षण अधिकारी, शिक्षक आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पारितोषिक वितरणाची सुरुवात एका अत्यंत प्रेरणादायी क्षणाने झाली। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात इंग्रजी विषयात प्रथम क्रमांक पटकावून सुवर्णपदक मिळवणाऱ्या करमाळ्याच्या कुमार तेजस्विनी मंडलिक हिचा यशकल्याणी संस्थेच्या वतीने 5,000 रुपये रोख, मानपत्र, स्मृतिचिन्ह, मायेची शाल आणि ग्रंथ देऊन विशेष सन्मान करण्यात आला। एका ग्रामीण मुलीची ही उत्तुंग भरारी उपस्थितांसाठी अत्यंत अभिमानास्पद ठरली। त्यानंतर सुरू झाला या स्पर्धेच्या महाअंतिम विजेत्यांच्या कौतुकाचा सोहळा। इयत्ता 5वी ते 6वी लहान गट या गटात अक्कलकोट तालुक्यातील नागणसूर येथील एच.डी. प्रचंड हायस्कूलची विद्यार्थिनी अनुजा श्रीमंत सावळी हिने प्रथम क्रमांक पटकावून बाजी मारली, तर करमाळ्याच्या करंजे येथील जी.प. शाळेची अन्वी संजय गर्जे हिने द्वितीय आणि माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडीची गाथा ज्ञानेश्वर मिळे हिने तृतीय क्रमांक पटकावला। पंढरपूरची स्वरा कोकरे आणि मंगळवेढ्याचा प्रसाद भोजने यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवले। इयत्ता 7वी ते 8वी मध्यम गट या गटात माळशिरसच्या गोपाळराव देव प्रशालेची वेदिका सचिन देशमुख हिने आपल्या अभ्यासपूर्ण आणि प्रभावी वक्तृत्वाने प्रथम क्रमांक पटकावला। सोलापूरचा मुजामिल शफीक शेख द्वितीय, तर सांगोल्याची दिव्या पवन सावंत तृतीय ठरली। वैरागचा तेजस कारंडे आणि अक्कलकोटची आरोही हिप्परगी यांना उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले। इयत्ता 9वी ते 10वी मोठ्या गटात करमाळा तालुक्याचा पुन्हा एकदा डंका वाजला। सालसे येथील लालबहादूर शास्त्री विद्यालयाची विद्यार्थिनी अक्षरा दादासाहेब घाडगे हिने प्रथम क्रमांक मिळवून आपल्या शाळेचे आणि गावाचे नाव उंचावले। बार्शीची भाग्यश्री बाळासाहेब सोनवणे द्वितीय, तर दक्षिण सोलापूरच्या औराद येथील श्रावणी सुनील हविनाळे हिने तृतीय क्रमांक पटकावला। मंगळवेढ्याचा नुपुल पवार आणि अक्कलकोटची अलिशा दफेदार उत्तेजनार्थ विजेते ठरले। ही स्पर्धा केवळ गुणांची किंवा क्रमांकांची शर्यत नव्हती, तर सोलापूरच्या ग्रामीण मातीत फुलणाऱ्या शेकडो बालकांच्या स्वप्नांना मिळालेली एक नवी आणि उंच भरारी होती। ज्या पालकांनी आणि शिक्षकांनी या मुलांना घडवण्यासाठी रात्रीचा दिवस केला,
त्यांच्या डोळ्यांत आज आनंदाचे अश्रू आणि अभिमान स्पष्ट दिसत होता. सर्व यशस्वी विजेत्यांचे, सहभागी विद्यार्थ्यांचे आणि त्यांना अहोरात्र मार्गदर्शन करणाऱ्या सर्व गुरुजनांचे समर्थ लेखणी परिवाराकडून मनःपूर्वक अभिनंदन. सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील ही यशोगाथा आणि आपल्या लेकरांचा हा गौरव तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आपल्या भागातील अशाच ताज्या शैक्षणिक, सामाजिक आणि हृदयस्पर्शी बातम्या सर्वात आधी पाहण्यासाठी समर्थ लेखणी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा. ही बातमी आपल्या मित्रपरिवारासोबत आणि विद्यार्थ्यांसोबत जास्तीत जास्त शेअर करा. तसेच आमच्या पत्रकारितेला आणि या सामाजिक कार्याला पाठबळ देण्यासाठी खाली दिलेल्या जॉईन बटनवर क्लिक करून आजच समर्थ लेखणीचे मेंबर सदस्य व्हा. विशेष बातमीचे संकलन केले होते आमचे सहसंपादक अविनाश जोशी, करमाळा. पाहत रहा समर्थ लेखणी. धन्यवाद. लेखणी हाती घेऊन सत्याची वाट दावी, धर्म समाज राजकारण बातमीची पूर्ण माहिती. समर्थ लेखणी जनतेची खरी शक्ती.